सांगत जाऊ. हे नकोस. आपल्याकडे आता कस्टमरला लागणारे कपडे, त्यानंतर मोबाईलचे कव्हर्स असू देत, हेड कॅप असू देत, ट्यूब असू देत लहान मुलांच्या, हे सर्व अवेलेबल आहेत. हो, आता नायलॉनचे एकदम प्रॉपर स्टायलिश कपडे आहेत. हा, हे आपण हे मुंबईवरून मागवतात. मुंबई गुजरातवरून हे मटेरियल येते सर्व. सरांकडे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचा. नमस्कार, माझे नाव रोहित कांबळे. आपले दुकान आहे आर के कूल कॉर्नरमध्ये. आपल्याला इथे लागणारे थंडगार लस्सी वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे आपल्याला सगळं भेटते. लहान मुलासाठी वेफर्स वगैरे, पाण्याची बॉटल, तसं जेवताना लागणारे पाण्याची बॉटल, ते सगळं आपल्याचे भेटतं. नमस्ते मंडळी, मी बळीराजा वॉटर पार्क याविषयी थोडक्यात आपल्याला माहिती देतोय. हा आपला एंट्रन्स आहे. इथून आपलं बाहेर तिकीट काउंटर झाल्यानंतर आपण एंट्रेस करतोय. एंट्रेस करून आपल्याला इथं डायरेक्ट वॉटर पार्क आहे. त्याच्या अनुषंगाने मी काही थोडीफार माहिती सांगतोय. इथं रेंटेबल असं आपल्याकडे कपडे मिळतात. रेंटवरती 200 रुपये डिपॉझिट आहे, 50 रुपये भाडं. त्या अनुषंगाने आपल्याला इथं कपडे मिळतात. कपडे असे आहेत की छोट्या मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी रेंटेबल कपडे आहेत. 200 रुपये डिपॉझिट आहे, 50 रुपये भाडं. ज्या टायमाला कपडे आपण जमा करतो त्या टायमाला 200 रुपये परत आपण देतोय. त्याचबरोबर आर के कूल कॉर्नर असं पार्क आहे. त्या जेणेकरून लोक येतात, उन्हामध्ये जास्त ताणलेले असतात, त्यांची ताण भागण्यासाठी बिस्लेरी वॉटर किंवा आईस्क्रीम, बरीच अशा थंडावा देणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण आर के कॉर्नर पार्कमध्ये आपण देतोय. जेणेकरून लोकांना उन्हाळ्यामध्ये आल्हाददायक आनंदाने कूल व्हावं ह्या अनुषंगाने. त्याचबरोबर आता आपण जातोय ते वॉटर पार्क, त्याचबरोबर वेवपूल आहे. या दोन्ही अनुषंगाने आपण आता वाटचाल करतो. तर बरेच आज हॅलो, गुड आफ्टरनून असे बरेच लोक आलेले आहेत. आता आपण एक मिनिट, आपण कसं वाटलं आपल्याला? छान वाटलं, भारी मस्त वाटलं. माझं नाव रोहिणी येळमळे आहे. मी सांगलीतून आलेलं आहे आणि इथं बळीराजा वॉटर पार्कला येऊन मस्त वाटले. फुल एन्जॉय केलं. माझं नाव समृद्धी सदाशिव पाटील आहे. मी सांगलीतनं आलेले आहे. मला खूप भारी वाटते बळीराजा वॉटर पार्कला येऊन. तुम्ही पण या, आम्ही पण आलोय. मंगेश राजाम करतरे. मी आलो आहे सांगलीतनं. बळीराजा वॉटर पार्क आज संधी सुट्टी असल्यामुळे लय चांगलं. माझं पूर्ण नाव प्रणव वाळू पांढरे. माझं गाव सांगली. इथे बळीराजा आल्यामुळे मला खूप आनंद झाला. इथले जेवण सुद्धा खूप छान आहे. इथल्या वॉटर राईड्स मध्ये फिरताना खेळताना खूप मजा येते. माझी इच्छा आहे की तुम्ही पण इथं व्हिजिट करा. माझ्या सगळ्या मित्रांना विनंती आहे, तुम्ही पण इथे या. माझं नाव उज्ज्वला संतोष कुटे. आम्ही बळीराजा वॉटर पार्क इथं आलेलो आहे. अतिशय सुंदर सोय आहे, पण जरा नाश्त्यामध्ये वगैरे जरा बदल हवाय. एकच मेनू नको आहे आणि आईस्क्रीम वगैरे जे आहे की नाही अनलिमिटेड पाहिजे, लिमिटेड नको आहे. माणूस कसं 2 खातो, 3 खातो, 5 खातो, एकावर आम्ही समाधानी नाही. त्याच्यामुळे बदल आणि बाकीचं सगळं एक नंबर आहे. आणि मुळात इथली सिक्युरिटी एक नंबर आहे आणि सगळी माणसं एक नंबर आहेत. धन्यवाद. मी आणि झाले माझं. मी समृद्धी सदाशिव पाटील. मी सांगलीतनं आलेले आहे. मी बळीराजा वॉटर पार्कला येऊन मला खूप आनंद झाला. मी आले तर तुम्ही पण या. तबस्सुम मुल्ला. नाव गाव सांगा. अच्छा लगा वॉटर पार्क में. कसं वाटलं तुम्हाला वॉटर पार्क? बरं वाटले. सगळी व्यवस्था चांगली आहे? हा, चांगली आहे. तुम्ही सगळ्यांना सांगणार या येण्यासाठी का? हा, होय सांगणार. बाबासो कृष्णा खंडेकर, गाव प्रतापूर. मी आज जत तालुका आज एन्जॉय करायला आलो इथं. कसं वाटलं? मस्त वाटलं सर. सगळी व्यवस्था आहे. हो, सिक्युरिटी पण चांगली आहे. हो, नाश्ता दिला सकाळी. हो, जेवण आता जेवायला चाललंय. मेरा नाम तनवीरा है. वाटर पार्क में अच्छा लगा है. कब आए थे आप? हम सुबह में 10 बजे. सब बच्चे लेके आए थे? हाँ, बच्चे 40 लोग आए थे हम लोग. सांगली से? हाँ, नहीं, बेलगाम से. कर्नाटक. थँक्यू. तुम्हाला नाव सांगा, गाव सांगा. कोमल शिंदे, डोंगरसोनी. छान वाटलं इथे येऊन. सगळ्या राईड्स एन्जॉय केल्या, रेन डान्स, वॉटर ऍक्टिव्हिटी. आम्ही सकाळी 10ला, 11ला एंट्री केली, 2ला आता बाहेर हाफ डे घेतलेलं. ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी सांगा. हो, येऊन जावा. हो, थँक्यू. आता आपण स्ट्रेट एंट्री करतोय. ते डायरेक्ट कॉस्ट्युम घेतल्यानंतर आपण चेंजिंग रूम आहे. चेंजिंग रूमच्या दिशेने आपण जात असतोय. त्याच हिशोबाने आपला तर उजव्या साईडला जो आहे तो वेवपूल आहे. जेणेकरून आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर असं वेवपूलची माहिती याच्यामध्ये, जेणे आपण समुद्राच्या लाटाचा जे एन्जॉय घेतोय
त्या अनुषंगानं खूप सुंदर अशा लाटा येतात. तर प्रत्यक्षात आपला ते 4 वाजता चालू होते सर. आता सकाळची बॅच जी होती ती 1:15 वाजता होती, ती आता संपलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्याचा जर आनंदच घ्यायचा असेल तर आपला 4 वाजता प्रधान विपुल 4 ते 5 असं टायमिंग आहे त्या 5 वाजता चालू होईल, 5 ते 5:30 वाजता. तर ह्याच्यामध्ये आपलं क्राऊड जेवढं असेल मिनिमम 700-800 पर्यंत आपलं असतं. 500-700 लोकांची क्राऊड बसते. लॉटाची प्रोसिजर अशी आहे ते आपलं मशिनरी आहेत, त्या मशीनपासून हवा जे आहेत पाण्याचं उकळल्यासारखं होतंय आणि त्याच्यानंतर आपलं 1 बाय 1 असं लाटा येतात. हे थंडगार पाणी मस्त आहे, उन्हामध्ये खूप एन्जॉयबल आहे. जेवढा तुम्ही समुद्रामध्ये एन्जॉय करशाला त्याच्या पलीकडचा अगणित असा एन्जॉय येतं. एका पाठोपाठ एक सुंदर असे लाटा येतात. ते जर आपण आकलून दाखवायचं झालं तर चित्रण 5 ते 5:30 याचा अनुमान आहेत. आता आपण जातोय ते चेंजिंग रूम या दिशेने जातोय. इथं आपण कपडे घेतल्यानंतर एक लेडीज आणि जेंट्स असं दोन्ही चेंजिंग रूम आहेत. त्या अनुषंगानं अलीकडचे जे बघतोय आपल्याला दिसणार आहे ते चेंजिंग रूम आहे आणि त्याच्या पुढे जे आहे ते वॉटर पार्कचा आनंद घेण्यासाठी आपण जातोय. बऱ्याच राईड्स आहेत, छोट्या मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत सर्वांसाठी एन्जॉयबल अशा खूप सुंदर अशा राईड्स आहेत, त्याही आपल्याला पाहता येतील. आता आपण जे जातोय ते थेट जेंट्स चेंजिंग रूम आहे. जेंट्स चेंजिंग रूम आहे, तिथं आपल्याला ओनली जेंट्स चेंजिंग रूमसाठी सगळं हाय ओके. हे चेंजिंग रूम आहे, हे जेंट्ससाठी आहे. त्यानंतर जे दुसरी चेंजिंग रूम आहे हे लेडीजसाठी आहे. असं वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थित गोडाऊन करून आपल्याला चेंजिंग रूम बनवलेलं आहे. त्यानंतर आपण जे मेन जे वॉटर राईड्सचा आपण जे आनंद घेण्यासाठी जातोय ते म्हणजे मेन आहे ते वॉटर पार्क, जे आपल्याला थोड्याच वेळामध्ये दिसेल. गाव मानकापूर. नाव हर्षवर्धन. काल इथं फिरण्यासाठी. कसं वाटतं तुम्हाला? छान आहे की. काय माहिती मिळाली इथं? खूप माहिती सगळं व्यवस्थित सांगितलं. नाश्ता मिळाले. जेवण आता करायचं. आता काय बघितलं तुम्ही? आता काय सगळं एन्जॉय केलं व्यवस्थित. काय केलं म्हणजे वॉटर राईड्स वेवपूल. कसं वाटतं एकंदरीत? हे छान वाटतं. शिवांश गाव कुठलं? कवटेवंकार. कशाला आलता? वॉटर पार्क आलता? होय कसं वाटतं? छान वाटलं? होय. आपलं थोडक्यात माहिती सांगतोय. हे छोट्या मुलांसाठीच प्ले स्टेशन आहे, जेणेकरून छोट्या मुलांना त्या राईडचा आनंद घेण्यासाठी 1ली ते 4थी किंवा 12 वर्ष यातील मुलांना मोठ्या राईडचा आनंद घेता येत नाही, भितात. त्या अनुषंगाने आपण छोट्या राईड्स बसवलेत, जेणेकरून घसरगुंडे आहे, वरच्या बॉटलचं पाणी पडतंय, बरेच असं वेगवेगळ्या पद्धतीचं सगळं एन्जॉयबल आहे. हे छोट्या मुलांसाठी आणि महिलांसाठी एन्जॉयबल आहे. या छोट्या मोठ्या राईड्स आहेत ते सर्व वयोगटासाठी आहेत. ज्याचे डेअरिंग आहे त्यांना 30 ते 40 फुटाच्या वरून आपल्याला घसरगुंडी राईड्स करता येतात. त्याचबरोबर त्याच्याबरोबर बऱ्याच ट्यूब आहेत, मॅट आहे, मॅटवरनं पण आपल्याला राईडचा आनंद घेता येतोय. अशा प्रकारचे विविध प्रकारने असं नटलेला बळीराजा वॉटर पार्क असा एक आपला अनएन्जॉयबल अनलिमिटेड आणि मनसोक्त असा आनंद घेण्यासाठी बळीराजा वॉटर पार्क हा नटलेला आहे. इथं आपल्याला बघतो आपण 2 आहेत, शॉवर आहेत, जेंट्स शॉवर आहे, त्याचबरोबर लेडीज शॉवर पण आहेत. सर्वांना लोकांना राईड्स घेतल्यानंतर शॉवरवरती दुसऱ्या पाण्याचा स्वच्छ पाण्याचा असा आपल्याला एन्जॉयबल घेता येतोय. हे पण दाखवा. शॉवरचे आहेत, शॉवर आपण घेतोय इथं. शॉवर रूम आहे जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी. ठीक आहे. त्या अनुषंगाने आपलं आता ही जी बॅच 1ली बॅच संपलेली आहे, दुसरी बॅच आता आपल्याला 3 ते 6 ही दुसरी बॅच चालू होत्या. त्यांना मला आपल्याला सगळं मनसोक्त आनंद घेत असलेल्या सर्व पर्यटकांचा आपण आता व्हिडिओ करून करू. त्याचबरोबर इकडे बऱ्याच अशा फळबागा आहेत, गर्द झाडे आहे, जेणेकरून गारवा आणि आपल्या उन्हापासून एक थंडावा मिळावा असे बरेच असे विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत. त्याच अनुषंगाने ह्या आपण बघतोय ह्या मोठ्या राईड्स आहेत, स्लाईड आहेत. याच्यामध्ये आपल्याला ट्यूबचा वापर केला जातोय. त्याच पद्धतीनं मॅट आहेत, मॅटचा वापर करून वरून ते स्लायडिंग होते. आपल्या 30 ते 40 फुटाच्या राईड्स आपल्या ह्या एन्जॉयबलसाठी सज्ज असलेल्या आहेत. मी सुनील पाटील. इथलं वेवपूलचं किंवा मेन पूलचं किंवा किड्स पूलचं सर्व मॅनेजमेंट मी बघतोय. इथं आम्हाला कस्टमरचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि आमची सर्व्हिस पण त्यांच्या मनाप्रमाणे आम्ही त्यांना सर्व्हिस देतोय. कुठल्याही कस्टमरची एकही सिंगलही कंप्लेंट आमच्याकडे येत नाही. आमच्याकडे सर्व स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही त्या गोष्टीची पुरेपूर काळजी घेतो आणि त्यामुळे कस्टमर आमच्याकडे खूप येतात आणि खुश आहेत कस्टमर आमच्याकडे.
तुमच्या टुरिझमला लोकांनी काय आलं पाहिजे? लोकांचं जे समाधान आहे ते आमच्या बळीराजामध्ये फक्त त्यांना भेटू शकतं असं आमचं आत्मविश्वास आहे. यामुळे लोकांनी आमच्याकडे यायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. महाराष्ट्रात अनेक टुरिझम आहेत, पण बळीराजा तुम्ही नाव दिले, बळीराजा म्हणजे शेतकरी. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे बरोबर. वेगळं काय तुमच्याकडे? वेगळं म्हणजे सर कसं आहे की आमच्याकडे सर्व स्तरातील लोक येतात, म्हणजे त्यामध्ये गरीब पण असतात, श्रीमंत पण असतात, पण आमच्याकडे आल्यानंतर त्यांना एक मानसिक जे समाधान असतं, जे भेटतं, निसर्गरम्य वातावरण आहे, नक्षत्रवन आहे आमच्याकडे, प्रत्येक गोष्टीचं त्यांना नॉलेज भेटतं. नक्षत्रवनामध्ये हर प्रकारचे आमच्याकडे वनस्पती झाडं आहेत, तर त्यामधून त्यांना त्या प्रकारचं त्यांना नॉलेज भेटतं आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना इथून आमच्याकडून शिकायला भेटतात. असं लोकांचं आम्हाला म्हणजे जाताना ते रिव्ह्यू देऊ जातात की खूप आम्हाला छान वाटलं आणि तुमची सर्व्हिस खूप छान आहे आणि आम्हाला इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला की आम्ही एकदम फुल एन्जॉयमेंट केलेलं आहे इथं. आता हा जो पूल आहे, पुलावरनं जात असताना आपल्याला समांतर दोन्ही पुलाचा मधला समांतर असलेला आपण जाण्याचा मार्ग केला आहे, ते जेणेकरून लोकांना वरती जाण्यासाठी ट्यूब आणि स्लाईडचा एन्जॉय करण्यासाठी केलेला हा मार्ग आहे. आपण आता ह्याविषयी मी थोडीफार आपण पुढे जाऊया. त्याचबरोबर रेनडान्सलाही राईड सगळ्याचा आनंद घेतल्यानंतर पुढं आपण रेनडान्स याचा अर्थ की वरनं पडणाऱ्या जे पाणी आहे, आपण म्हणतो ना पावसामध्ये गाणी, वेगवेगळ्या प्रकारची गाणी, त्याचा एन्जॉय असं सुटेबल केलेलं आहे. मनसोक्त आणि मंदधुंद नाचता येण्यासाठी आपण बनवलेला मोठा एक प्लॅटफॉर्म आहे, तो म्हणजे रेनडान्स. पाणी आपल्याला आता जी पुढची पातळी आहे ते 4 फुटापर्यंत आहे, 3 ते 5 मीटर. नाही, पाणी बुडू शकत नाही. जे गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे त्या हिशोबाने आपण बनवलेलं आहे. हा, त्या हिशोबाने केलेलं आहे. हा, 4.25 फूट आहे. स्लाइड वरनं जरी आलं तर घसरगुंडी घेऊन जरी खाली आले तरी पर्यटकांना लागता कामा नये किंवा ज्यांना कोणाला पोहता येत नाही तो बुडू बी नाही, या अनुषंगाने आपण ठेवलेलं आहे. आता इथे जे म्हणतोय ते सगळ्या राईडचा आनंद घेतल्यानंतर मनसोक्त असं पाण्यामध्ये आणि पावसामध्ये चिंब भिजून डान्स करता येण्यासाठी, मनसोक्त एन्जॉय करण्यासाठी हा बनवलेला एक रेन डान्स आहे. याच्यामध्ये एलेले राईड्स आहेत, आपल्या मनाप्रमाणे जे आवडणारी गाणी आहेत त्याच्यामध्ये मनसोक्त आनंद करण्यासाठी आणि डान्स करण्यासाठी, मदधुंद अशा गाण्यात नाचण्यासाठी केलेला हा रेन डान्स आहे. वरनं पाऊस पडत असते, खाली आपल्या आवडीची गाणी, त्या हा एलेले राईड्स आहेत. थोड्याच वेळामध्ये ही चालू होते. हे बघा आता पाऊस चालू झालेला आहे आणि त्याबरोबर हे एलईडी लाईट चालू होत आहेत आणि गाणीही चालू होतील. त्यामुळे मनधुंद मनसोक्त अशा गाण्यामध्ये मनापासून एन्जॉय होणारा हा पॉईंट म्हणजे रेन डान्स. सगळ्या राईड्स करून आल्यानंतर मनासारखी गाणी आणि मनसोक्त आनंद डान्स घेण्यासारखे येणारा हा रेन डान्स. आमच्याकडे जे पर्यटक येतात त्यांना त्यांच्या मनपसंत जी मनातली जी गाणी असतील तर ते गाणी आम्ही लावून त्यांचं मनोरंजन करत असतो. त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही त्यांना गाणी लावतो आणि त्यांचं मनोरंजन करतो. इथंच एकदम त्यांना एन्जॉय एकदम फुल होऊन जातो. त्यामुळे इथं कस्टमर आमच्याकडं खूप एकदम एन्जॉय करून जातो. आपण ज्या आता पुढची वाटचाल जी आहे ते गर्द अशा बागेमध्ये फिरतोय, जेणेकरून इथं 5,000 ते 10,000 अशी झाडे लावलेली आहेत, जेणेकरून आपलं उन्हाळ्यापासून एकदा संरक्षण, थंडावा, गारवा, जेवण वगैरे केल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर एक मनसोक्त फुल ऑक्सिजनाइज म्हणजे ऑक्सिजनमध्ये बसून, म्हणजे जसं ऑक्सिजन पार्क म्हणतो ना त्या अनुषंगानं बसून असं मनमुराद आनंद घेण्यासाठी जेवण वगैरे करून त्यासाठी बसले सर्व पर्यटकासाठी असं बनवलेलं आहे. हे बगीचा आहे, बाग लावले आहेत, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आहेत. आपण बघता येतं फणसचे आहे, फणसची बाग आहे, त्याचबरोबर काजूची आहेत हे बागा आहेत. अशा बरेच अशा 5,000 ते 10,000 झाडे आहेत आणि गर्द झाडीमध्ये मिनी कोकण म्हणतोय आपण याला. रूपा विद्यानंद देसाई. ते खूप छान वाटलं. मी बालीराजा वॉटर पार्कला आलेत. ते खूप छान वाटलं आणि पोरांना घेऊन आले. मी सकाळी आम्ही 10 वाजता आले आणि ते मॅजिक शो बघितला. हो, खूप छान आहे व्यवस्था. ते जेवण ते छान आहे आणि नाश्ता पण खूप छान आहे आणि आम्हाला खूप मजा वाटलं. ಮಸ್ತ್ ಅನಿಸ್ತಾ ಇದ್ರಿ. ಇಲ್ಲ ಇದೇ ನಾವು ಮೊದ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ರಿ,
ಚಂದ ಅನಿಸ್ತೈತ್ರಿ. ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗೆ ನಮ್ಮ ರಿಲೇಟಿವ್ಸ್ ಕರ್ನಾಟಕದ ನಮ್ಮ ರಿಲೇಟಿವ್ಸ್ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. संडे कसा स्पेशल केला बळीराजामध्ये? नमस्कार. आपला संडे स्पेशल खूपच छान झाला आहे. बळीराजात आपलं टुरिझमला आम्ही पहिल्यांदाच भेट दिलोय. इथलं मॅनेजमेंट व्यवस्थापन, परत इथलं जे एक प्रकारचं जे वातावरण आहे, जे थंड वातावरण, जे निसर्गरम्य वातावरण असं जसं म्हणतात तसं मिनी कोकणमध्ये आल्यासारखं आपल्याला एक अनुभव चांगला भेटतो आपल्याला. बनेलवर म्हणजे अजून गारवा इथं जो आहे ना, ते एक कोकणमध्ये जसं गेल्यावर माणूस जसं आपण बनेलवर फिरतो बीचवर गेल्यानंतर तसं फिलिंग इथं आपल्याला यायला लागले सध्या इथं. त्यामुळं आपण कोल्हापूरचा आहे, स्वतः कोल्हापूरचा आहे आपण, पण एकदम छान म्हणजे एकदम व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं आहे इथं. जेवण केलं की नाही? जेवण वगैरे फर्स्ट क्लास आहे. नाश्ता वगैरे खूप छान मिळतो. जेवण पण फुल चांगलं क्वालिटीचं मिळतं आणि एकदम उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे एकदम. सगळ्या तुमच्या मित्रांना सांगणार आता? हो, अजून आम्ही खूप ॲडव्हर्टायझिंग करणार की आपण बळीराजाला. आता आम्ही मित्रांसोबत आलो आहोत. नेक्स्ट आम्ही पुढच्या वेळेला आम्ही फॅमिली सोबत येणार आहोत. आता ह्या बागेमध्ये असं जुन्या पद्धतीचे पारंपरिक जो झोकाळा असतो नागपंचमी दिवशी बांधतो, त्या अनुषंगाने आपल्याला इथे कायमस्वरूपी बांधलेलं 12 महिने. असं नाही की नागपंचमी दिवशीच खेळायला पाहिजे, झोकाचं नाही आहे. प्रत्येक दिवशी आपल्याला इथं बळीराजामध्ये आल्यानंतर आपला झोकाळ्याचा आनंद घ्यावा असं प्ले स्टेशन बनवलं आहे, छोट्या मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आहेत, घसरगुंडे आहेत, छोट्या मुलापासून मोठ्या ह्याच्यापर्यंत झोकाळे आहेत. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे टेडीसारखे असं बनवलेले प्लॅटफॉर्म बनवलेले आहेत आपण. आणि लोकांना मनसोक्त आनंद घेण्यासाठी बागा आहेत, बागेमध्ये थंड गारवा आहे, त्यामुळे मनसोक्त जेवण करून आनंद घेण्यासाठी सज्ज असं सजलेला बळीराजा वॉटर पार्क आहे. याच्यामध्ये अनुषंगाने आपण जर विचार केला तर 5 ते 10 हजार असे गर्दी झाली आहे. चिकूच्या बागा आहेत, फणस आहे, काजू आहे, त्यात आंब्याचे आहेत, नारळ आहे, केळी आहेत, अशा बऱ्याच प्रकारच्या झाडे आहेत. आंब्यामध्ये हापूस आहे, पायरी आंबा आहे, अशा विविध प्रकारचे सगळे झाडे नटलेला बळीराजा मिनी कोकण आपण असं संबोधतोय त्यांना. आणि खरोखरच तर टोटल हा एरिया किती एकर? टोटल हा एरिया आपल्याला 14 एकरमध्ये आहे. आणि 14 एकरमध्ये पूर्ण सर्व स्लाईड व प्ले स्टेशन, त्याचबरोबर अम्युजमेंट पार्क, असं विविध प्रकारच्या सगळ्या सेटलमेंटने बसलेलं बळीराजा वॉटर पार्क आहे. इकडे पण दाखवा आता त्यांना. इथं लोकांना आपल्या नावाचा टॅटू किंवा प्लेसेसचं नावाचं काढणं असेल तर त्या अनुषंगानं बनवलेले असे विविध प्रकारचे टॅटू आपले आर्टिस्ट बसलेले आहेत. ते विनामूल्य फीमध्ये आपल्याला दिलेलं असते. आपलं स्वतःचं नाव किंवा आपल्या प्रियजनांचं नाव करू शकतोय किंवा एखाद्या आपल्या प्रियसीचं नाव करू शकतोय. अशा प्रकारचे विविध असं टॅटू असं समजलं तर ते आपल्या तिकीटमध्येच आहे. ह्याला वेगळं असं एक्स्ट्रा असं काही चार्जेस द्यायला लागत नाही. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत बळीराजा टुरिझममध्ये. अगदी आपण गेले 2 तास संपूर्ण या टुरिझमची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. आपण आलो आहे आता अतिशय चांगल्या पद्धतीनं जे टुरिझममध्ये एक वेगळा प्रकार आहे. जे टॅटू काढतात ते टॅटू काढणारे जे आपले युवक आहेत त्यांच्या समोर त्या ठिकाणी आलेले आहे. काय नाव आपलं? मुज्जू. काय करताय आता तुम्ही? ते पोस्टर पेंटिंग कलर टॅटू पोरांच्या हातावर काढायचं. हातावर कार्टून, डोरेमोन, पिकाचू, आता स्पायडरमॅन. मला काढू शकता तुम्ही? चालते. काढा एक. कशा पद्धतीने काढताय? कधी शिकले तुम्ही? हे आवड तुम्ही स्वतःची आवड आहे? बरं. काय टॅटू म्हणजे काय नेमकं, काय म्हणतात त्याला? नेमकं पेंटिंग, ॲक्रेलिक कलर, इव्हेंट Painting. असते ते. हातावर काढताय? होय, आता ही फॅशन आहे सध्या टॅटूची. फॅशन तेच. कुठं मला हातावर काढताय? हातावर काढतो. किती दिवस टिकते ते? ते वॉटर कलर धुतले लगेच जाते. धुतलं की लगेच जाते. होय, काय करताय त्यामध्ये? त्यामध्ये डिझाईन. लवची डिझाईन करताय? होय, आणि काय करताय? आणि तुम्हाला काय आवडते ते तुम्ही सांगू शकते. निसर्ग चित्र काढू शकताय? ते नावाचं किती झालं. दिवसापासून इथं सुरू आहे तुमचं? हे 1 तारखेपासून आताच्या. 1 तारखेपासून सुरू आहे. होय, तू कुठे शिकले तुम्ही? हे मी शाळेत शिकलाय? होय. त्याचं काय वेगळं प्रशिक्षण घेतलंय? नाही नुसतं आवड म्हणून असं चित्र स्पर्धा हे असते ते तिथे शिकलेले. तिथे शिकलाय तुम्ही आता? होय, आणि ह्याचं आता प्रोफेशनल झालंय? होय, प्रोफेशनल झालोय. दिवसभरात किती लोकांचं काढताय? कमीत कमी 1,500 2,000 असं म्हणजे 400-500 दिवसात कंटिन्यू असतेच. कंटिन्यू करताय तुम्ही? होय. कसं वाटतं रिस्पॉन्स लोकांचं कसं आहे? चांगलं सगळ्यांचं चांगलं आहे. होय. लोक काय म्हणतात जाताना? म्हणते थँक्यू, चांगलं काढले. ते
त्यांना आवडते ते काय 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 सांगून जाते ते. तुम्ही कुठला राहणार आहे? कोल्हापूर. कोल्हापुरात. दररोज कोल्हापुरात येत आहे? नाही असं कसं राहायला इथंच आहे. राहायला इथंच आहे? होय. हा 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 हा. झाला. अच्छा, धन्यवाद. आपण जर बघितलं तर माझ्या हातावरती टॅटू या ठिकाणी त्यांनी काढलेलं आहे. अतिशय सुंदर लव चिन्ह या ठिकाणी त्यांनी काढलेलं आहे. एक सुंदर जो टॅटूचा नमुना आहे तो कसा असतोय या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे. धन्यवाद. हातात गेला ना 1 2 3 काठी खाली माती लावेल, हात लावेल, फूक मारून त्याला टाकून दे, जा लवकर कोल्हापूर गेला. आता बळीराजामधले दुसरा आपल्या पार्टीसाठी अर्जुन आला होतो ते आपण जादूचा खेळ आहे. सरांनी बघितलं असेल जादूचा खेळ चालू होता आणि इथं आपले जादूगार आहेत. तर त्या जादूगार यांच्याकडूनच आपण जादूविषयी माहिती घेऊया. तुम्ही तुमचं नाव सांगा सर. माझं नाव नबील खान. नवीन खान. आपण दिवसातून किती शो दाखवता? माझे दिवसात शो होते 8 7 8. जेवढे पब्लिक असतील त्या हिशोबानं हे जेवढे कॅपॅसिटीनं पब्लिक येतात त्या अनुषंगानं हे शो दाखवतात. जेणेकरून 10 पिन होतील, 15 पिन होतील, 25 पिन होतील. कारण 1000 ते 1500 जर लोक आली तर त्या अनुषंगानं काउंटमध्ये जास्त हे शो दाखवतात. म्हणजे जेवढी लोक येतील त्यांना हे भेणार नाही आहेत. सगळ्या लोकांचं मनोरंजन करणार, सगळ्यांना हे शो दाखवणार, हे यांची कला आहे. बरोबर. किती पण लोक आपले 5-6 आयटम असतात. त्या जिथं जसं लोक येणार, कधी 5 येतात, कधी 6 येतात. बघायला 1000 लोक मध्ये कमीत कमी 10 15 20 शो पण होतोय. कधी 5-5 पण शो होतोय. त्या हिशोबाने आपण मॅजिक करतोय. कुठलं म्हणजे आपला जसं पेपर पिटून कबूतर काढते, मग त्यानंतर एक फुल टाकले की फुलचा गुलदस्ता येते. एक शो तुम्हाला दाखवतो. असं जसं आता एक फुल आहे, असं एक मॅडमला घेतोय, फूक मारून ह्याच्यात टाकला, फुक बोला अरे या. मग असं आपलं छोटे जे आयटम असतात मॅजिकचे, जे लोकांचं मनोरंजन आम्ही करतोय. लोकांना आवडतंय, लोक खुश होऊन जातात, क्लॅप करतात. आणि त्यांना आवडला ते वरनं मला 50 रुपये 100 रुपये जे तुमच्या मनानं आहे ते मला टिप देऊन जातात. आपण वाटचाल करतोय. दुसरं ती बोटिंग ह्या दिशेने आपण जातोय. जादूचा खेळ झाला, त्याचबरोबर आता हे बोटिंग आहे. बोटिंगच्या अनुषंगाने जात असताना मध्येच आपलं जे लागतं एक नक्षत्रवनाविषयी थोडक्यात मी माहिती देतोय. हे आपल्या राशीमध्ये समावेश झालेलं असं नक्षत्रवन आहे. आपल्या 12 राशी आणि 27 नक्षत्र आहेत. त्या अनुषंगानं हे बनवलेलं नक्षत्रवन आहे. आपल्या नशिबामध्ये किंवा आपल्या राशीमध्ये पवित्र झाड कुठलं आहे त्या अनुषंगाने सगळ्या प्रकारचं सब झाडे लावलेले आहेत. ह्याला आपण नक्षत्रवन म्हणतो. ह्याचं आपण पूर्ण जे नक्षत्रवनाचं स्टॅच्यू आपण लावलेलं आहे, चित्र लावलेलं आहे, इथे दाखवलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण झाडेही तयार केलेलं आहे. एक छान प्रकारचे बगीचा विथ नक्षत्रवन असं आपण बनवलेलं आहे. बरीच लोक येतात आपल्या राशीनुसार या सर्व झाडांचं आकलन घेतात आणि आपल्याला नशिबातलं राशीचं झाड कुठलं आहे ते आपण ते बघून जातात. त्या झाडाखाली गारवा थंडावा घेतात. त्याचबरोबर पुढे जातोय ते आपण बोटिंग या क्षेत्राकडे. इथं लोकांना सगळ्यात 3 नंतर पुढे चालू होणारा दुसरा आयटम पार्क म्हणजे बोटिंगकडे जात असताना आपण इथं बऱ्याच पर्यटकांना पॅडल बोट आहे. आपण स्वतः पॅडलिंग बोट देतोय किंवा आमचा स्टाफ हे असतोय. त्या स्टाफच्या अनुषंगाने पण पॅडल बोट चालवली जाते आणि मनसोक्त तसा आनंद घेण्यासाठी ही बनवलेली विविध प्रकारच्या अशा बोटी आहेत. ही पाण्याची उंची आहे ती 25 ते 30 फूट आहे. या पाण्यामध्ये स्वच्छ पाणी आहे आणि मनसोक्त असं बोटिंगचा आनंद घेण्यासाठी हा सजलेलं बोटिंग हे क्षेत्र आहे बळीराजा वॉटर पार्क मधलं. आणि बरा आपला स्टाफ आहे. कमीत कमी आपण 7-8 स्टाफ ठेवलेला आहे. ज्या लोकांना किंवा पर्यटकांना बोट चालवता येत नाही त्यासाठी आपला स्टाफ वर्कआउट करतात. आणि जर पर्यटक म्हणले तर आमचा मी बोटिंग करत असतो त्या हिशोबाने त्यांना हे बोटिंग करतात दिले जातं. त्या पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग आहे. वेगळं असं चार्जेस एक्स्ट्रा काही नाही आहेत. जे आपण 1000 रुपयाचं पॅकेज घेतोय त्या अनुषंगाने त्या 1000 रुपयाच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. एक्स्ट्रा या पार्कमध्ये आता एंट्री केल्यानंतर वेगळ्या प्रकारचा कुठलाही आपण एक्स्ट्रा चार्ज घेत नाही आहे. त्याचबरोबर हा बनवलेलं एक शेततळ्यामध्ये मोठं असं बनवलेलं एक बळीराजा वॉटर पार्क मधलं
बोटिंग क्षेत्र आहे. असे बरेच पर्यटक ह्याच्यामध्ये आनंद घेत आहेत. बोटिंगमध्ये पॅडल बोटीचा आनंद घेत आहेत. त्यांना आपण प्रत्येक पर्यटकांना विचारू शकताय. अशी गर्दी झालेली आहे. हे दिवसभराचे पर्यटक आहेत. आमच्या इथं असलेला स्टाफ आहे हा सुद्धा लोकांना मार्गदर्शन करतोय आणि प्रत्येक वेट आहे त्या अनुषंगाने आपण इथे बसवलं होते. माझ्या स्टाफविषयी माहिती देण्यासाठी इथं स्टाफचे प्रमुख आहेत. नमस्कार, मी युगांक ज्योतिबा सुतार, इथं बोटिंगचं काम करतो. आलेले सर्व पर्यटकांना बोटीमध्ये बसून त्यांना खूप बोटीमध्ये बसून त्यांना खूप एन्जॉय करू इच्छितो. आणि दिवसभर असतं. कसं वाटतं तुला? छान वाटतं? होय, खूप छान. माझं नाव पंकज नलवडे. आम्ही वैपळेमधून आलोय. आम्ही जवळजवळ 13 मित्र आलोय सगळे. आम्ही मागच्या वर्षी पण आलेलो आणि या वर्षी पण आलोय. पण मागच्या वर्षीपेक्षा यात भरपूर काय इनोव्हेशन झालेलं आहे आणि आमचा नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा ह्यावेळी जास्त एन्जॉयमेंट झालेला आहे. आम्ही बँकेत आहे, कोटक महिंद्रा बँकेमध्ये. काय कसं वाटतं? एक नंबर. सगळ्यांनी एन्जॉयमेंट साठी यायचं असेल तर बळीराजाला यायलाच लागतं. फुल एन्जॉय. बळीराजा. माझं नाव सागर पाटील, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. इथं आल्यापासून खूप एन्जॉयमेंट झाला. संडे स्पेशल आहे. हो, संडे स्पेशल आहे. खूप एन्जॉय झाला. माझं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे वायपळे. हा, काय कसं वाटतं तुम्हाला? एकदम मजा आली. तुमच्या मित्रांना पण पाठवा इकडे. हो, 100%. नाव सांगा. माझं नाव अनिकेत अशोक पाटील. मी वायपळ्यातून आहे. माझं दिव्या पेट शॉप अँड मेडिकल विट्यात आहे. मी स्वतः डॉक्टर आहे. संडे म्हणून होतं तेव्हा मित्र वगैरे म्हणले चला जाऊन येऊया. हे मागच्या वर्षी येऊन गेलते ही सगळी गँग आमची. आम्ही पुढच्या वर्षी मग पेट्स आहे, डॉग अँड कॅट स्पेशालिस्ट. हा, सध्या गरज आहेच काय की डॉग ही जर स्ट्रेस रिमूव्हल म्हणून का नाही सगळ्यांच्या घरात एक डॉग पाहिजे. काय की स्ट्रेस रिमूव्हल आजकालच्या भागदौडीच्या जीवनात का नाही स्ट्रेस रिमूव्हल जर आपल्याला भागदौडीच्या जीवनात का नाही स्ट्रेस रिमूव्हल करायचा असला तर एक डॉग घरात पाहिजे किंवा एक कॅट घरात पाहिजे. आता आपण जे आलोय आता मनसोक्त आणि पोट भरून एन्जॉय घेण्यासारखं म्हणजे आनंदमध्ये जेवणाचा विभाग, लंच विभाग. याच्यामध्ये गावरान महाराष्ट्रीयन टाईपचं व्हेज प्रकारचं जेवण आहे. याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारच्या भाज्या आहेत. मटकीची उसळ आहे, मिक्स व्हेज आहे, त्याचबरोबर आमटी आहे, जिरा राईस, त्यानंतर चपाती आहे, पुरी आहे आणि पापड आहे, कोशिंबीर आहे. स्वीट म्हणून आपण श्रीखंड देतोय आणि मनमुराद आणि मनसोक्त असं जेवण असं चेंज होतं. भाजी वगैरे असं चेंज होते. बाकीचं जे स्वीट आहे स्वीटमध्ये कधी आपण गुलाबजामुन किंवा कधी श्रीखंड असं देतोय आणि खरं एकदम चवदार आणि रुचकर असं जेवण असतं. पॅकेजमध्ये अनलिमिटेड पोट भरून आहे. कितीही मनसोक्त श्रीखंड खावा, कितीही तुम्ही पापड घेतला किंवा कोशिंबीर घ्या किंवा अनलिमिटेड आहे. सगळ्या प्रकारचे जे मिळणाऱ्या भाज्या असू दे किंवा चपाती पुरी असू दे हे सगळं जे आहे हे अनलिमिटेड आहे. पोट भरून खावा. पोटाच्या वरती जरी आलं तरी काय हरकत नाही. त्या अनुषंगानं लोकांना मनसोक्त असं जेवण खाण्यासारखं विभाग म्हणजे बळीराजा वॉटर पार्क असा हा लंच विभाग आहे. बरेच आपले पर्यटक आहेत जेवायच्या ह्याच्यामध्ये गुंग झालेले आहेत. ह्या वाढणाऱ्या आपल्या रुपाली कुटकोळीतले, गाव कुटकोळी. 3 महिने झाले. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटते. लोकांना तुम्ही जेवून देताय त्यामुळे लोक जेवल्याचं समाधान वाटतं. हा, एक नंबर. शोभा संजय महानूर, कुटकुळ. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. लोकांना जेवून देताय का तुम्ही पण जेवताय? आम्ही पण जेवतोय, लोकांना पण वाढतोय. कसं वाटतंय? लोक जेवल्यानंतर समाधान वाटतं. समाधान वाटतं. धन्यवाद. नमस्कार, अश्विनी अभिनंदन बर्गाले, ಪೂರ ಊರು ಶೆಡ್ಬಾಳ್ ಸ್ಟೇಷನ್. ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಆಟ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಊಟ ತುಂಬಾ ಟೇಸ್ಟಿ ಆಗಿದೆ. ಹಾ, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಲ್ಲ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇದೆ ರೀ ನೋಡ್ರಿ. ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಬರ್ಗಾಲೆ ಊಟ ಚಲೋ ಐತ್ರಿ. ನಮ್ಮ ಶೆಡ್ಬಾ ಸ್ಟೇಷನ್ ಸಂಗೀತ ಬರಗಾಲೆ. ಏನಾಸ್ತಾರೆ ನಿಮ್ಗೆ? ಚೆನ್ನಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಹಾ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಊಟ ಏನಾಸ್ತಾರೆ? ಎಲ್ಲ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸೋಬತ್ ಬಂದ್ರಿ? ಊಟ ಬಿ ಚಲೋ ಐತಿ. ಎಲ್ಲ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಲ್ಲ ಫ್ಯಾಮಿಲಿ. ರಾಜಶ್ರೀ ರಾಜಕುಮಾರ್ ಬರಗಾಲೆ, ಶೆಡ್ಬಾ ಸ್ಟೇಷನ್.
ಎಲ್ಲ ಚಲೋ ಐತ್ರ ಎಲ್ಲ ಫ್ಯಾಮಿಲಿ ತೊಗೊಂಡ್ ಹಾ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಬಂದಿದ್ರಿ ಹೆಂಗ ಅನಿಸ್ತದ್ರಿ ಶ್ರೀದೇವಿ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಬರಗಾಲೆ ಹಾ. ಎಲ್ಲ ಫ್ಯಾಮಿಲಿ ತಗೊಂಡ್ ಬಂದ್ರು ಎಲ್ಲ ಚಲೋ ಐತಿ. ಲಕ್ಷ್ಮೀ ವಿಜಯ್ ಕುಮಾರ್ ಬರ್ಗಲೆ ಹೇಗ ಅನಿಸ್ತದ್ರಿ ಎಲ್ಲ ನೋಡಿರಿ ಎಲ್ಲ ಪೂರ್ಣ ಟೋಟಲ್ ಹಾ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಹಾ ಮಾಡಿದ್ವಿ ಬೋಟಿಂಗ್ ಬೋಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರಿ ಹಾ. ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸ್ತದ ಹಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೆಸರು सविता चंद्रकांत बरगाले. गाव सगळं सगळं नाव संगीता बरगाले शेडबळहून आले आम्ही सकाळी फुल डेचं घेतले ऑफर छान आहे सगळं खेळणं बिळणं सगळं तुम्ही काय करता व्यवसाय घरी घरी हाऊस हाऊस वाईफ कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत आल्यावर छान एकदम मस्त फॅमिली घेऊन येऊ शकते फुल डेचं छान आहे काय नाव तुझं अथर्व दादा बरगाले. काय करतो तू मी शाळेला जातो. कसं वाटतं तुला मस्त आहे. त्याची इच्छा होतं खूप. मस्त आहे, छान आहे. 2 वर्षापासून त्याची इच्छा होती इथे यायची. अरे बापरे तुझं नाव लक्ष्मी संजीव परतगाले शेडबाळहून आले आम्ही जेवणाची व्यवस्था वगैरे छान आहे. टीम आहे हा शेडबाळ टीम सगळी फॅमिली फॅमिलीच आहे आमचं. एक नंबर आहे मस्त नाव नाव मर्जिना सलीम फकीर पुरा मर्जिना सलीम फकीर नाव गाव गाव इचलकरंजी कसं वाटतं तुम्हाला एक नंबर असते मस्त आहे जेवण व्यवस्था फर्स्ट क्लास तुम्हाला एकंदरीत बळीराजा टुरिझम मध्ये काय महत्वाचं काय आवडलं तुम्हाला मस्त म्हणजे स्विमिंग पूल वगैरे असं मस्त वाटलं. हा छान Swimming केला वाटलं. तुम्ही? हा हा केलं की डान्स केला काय हा डान्स बी केलो डान्स बी मस्त वाटला छान खूप वाटलं छान हा अति मस्त अमोल गोंडा पाटील येरवाड चांगलं वाटतंय सकाळी मित्र 15-16 आहेत की एन्जॉय केला काय एन्जॉय केला डान्स करा मग काय थांबलो एक चप्पलचं काय थांबलो जगात गाडी घेऊन गेलो तर जेव्हा कशाला बघतो मला आकाश पाहणं आहे जॅक्सिंग कार आहे बाहेर आउट आहे ना सोडून आहे ना होय जवळ चालते जवळ तिकडे इथं असं काय मग त्यात मार्केट चाय वगैरे काय देणार या वगैरे काय देऊ नका ओके आज जावा ओके आम्ही ब्रह्मा अर्बन मल्टीस्टेट तर्फे आम्हाला ही सहल मिळालेली आहे वॉटर पार्क
तर खूप छान आहे आणि बळीराजा वॉटर पार्क खूप छान आहे. मी सोहेल इनामदार हे सिद्दीक मुरसल आम्ही मिरजवरून आलोय आणि बळीराजामध्ये आल्यानंतर एकदम उन्हाळ्यात मस्त होत आहे. चांगला आहे एक नंबर फॅमिली बरोबर येण्यासारखं ठिकाण आहे. छान वाटतं. हो छान सगळेजण यायला लागतंय बळीराजा. हो कळले. 1,20,000 मोबाईलच आहे. क्वालिटी पाहिजे त्याला. गाव कुठलं मराठी कन्नड? चिपरी जयसिंगपूर. पूर्ण नाव सांगायचं, गाव सांगायचं. नाव विशाल कुबेर मगदूम, गाव चिपरी, तालुका शिरोळ, जयसिंगपूर जवळ आहे. मस्त एकदम बेस्ट. फुल डे जेवण वगैरे सगळं बेस्ट आहे. ब्रेकफास्ट सगळं बेस्ट है, एकदम मस्त. हम लोग इधर वाटर पार्क में तीसरी बार आए ये वाटर पार्क फुल राड है. विषय हार्ड है इधर का वाटर पार्क का. देवाई ना गली गैंग ये विषय वाटर पार्क का विषय बहुत हार्ड है. इधर सब लोग विजिट करो. कैसा बहुत कम रेट है और इधर राइड बीड ज्यादा है और बहुत नहीं बहुत अच्छा है. खाना पीना सब इधर का अच्छा है. इधर विजिट मारो एक बार. माझं नाव मंगेश राजारून कडतरे. मी आलो आहे सांगलीतनं. बळीराजा पार्क लय चांगला आहे. तुम्ही पण या. तुम्ही पण सर्वजण नाश्ता वगैरे आईस्क्रीम असतात. कॉटनचे. माझं नाव अंकिता राजाराम कडतरे. मी सांगलीतून आले. हे बळीराजा वॉटर पार्क एकदम मस्त आहे. इथं हाऊसफुल मज्जा येते. इथं जेवण एक नंबर आहे आणि इथं सगळ्या साईड मध्ये खूप मज्जा येते आणि काही सगळं अडचण आहे. प्लीज तुम्ही पण एकदा ह्या बळीराजा वॉटर पार्कला नक्की विजिट करा. मी 9ला आहे आता. खूप छान. खूप म्हणजे खूप मज्जा आली. मी नक्की परत आणि नक्की येणार इथे खेळायला. मी सगळ्या मैत्रिणीला सगळ्या मित्रांना सांगून इथे सगळ्यांना घेऊन येणार.
माझं नाव विश्वनाथ भरमशेट्टी. कशाची सवारी? हे कॅमल राईड. हा, उंटाची सवारी. होय, सगळं पॅकेजमध्ये. हां, प्रत्येकाला एक राऊंड. दिवसातून तरी पण कस्टमर किती त्याच्यावर हे असतं. नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत मिरजपासून अगदी जवळच असलेल्या मालगाव येथील बळीराजा ॲग्रो टुरिझम अँड वॉटर पार्कमध्ये. दिवसभर आपण या ठिकाणी सगळे आयटम बघितलेत. आता शेवटचा जो आयटम आहे तो उंटाची सवारी आपण करतोय. इथं जर बघितलं तर 12 ते 13 लोक या उंटाच्या सवारीमध्ये बसले आहेत. समोर उंट आहे. खरं बघितलं तर उंट हा प्राणी शक्यतो राजस्थानमध्ये असतोय, पण आपल्या इथं या ठिकाणी टुरिझममध्ये उंट हा या ठिकाणी आणलेला आहे. एक वेगळं थ्रिल या सवारीमध्ये बसल्यानंतर आपल्याला वाटतंय. माझ्या समवेत अनेक प्रवासी सुद्धा या ठिकाणी आहेत. उंटाची सवारी या ठिकाणी आपण करतोय. दिवसभर 40 ते 50 फेऱ्या या ठिकाणी उंटाच्या मारल्या जातात. एक वेगळा आनंद इथल्या बळीराजा टुरिझमनं या ठिकाणी दिलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा आनंद इथल्या पर्यटकांना वाटतोय. आपण अगदी 11 वाजल्यापासून संपूर्ण इथल्या जे पर्यटक आहेत त्यांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी खुश झालेले आहेत. त्यामुळं या उंटाच्या सवारीच्या माध्यमातून एक वेगळा आनंद इथल्या टुरिझममध्ये आलेल्या अगदी पर्यटकांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय छान या ठिकाणी वाटतंय आणि एक सुंदर थ्रिल या ठिकाणी आलेला आहे. उंटाच्या सवारीबरोबर घोड्याची सवारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यामुळे आपल्याला एकंदरीत छान वाटतंय. बळीराजा ॲग्रो टुरिझमने एक चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, मालगाव. नमस्कार, माझं केतन माने नाव आहे. KM बाउन्सर सिक्युरिटी आपण गेले 4 ते 5 वर्ष इथं प्रोव्हाइड करत आहे. महिलांसाठी सुरक्षा, जिथं गर्दी होते तिथं मॉब कमी करण्याचं काम, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आपले बाउन्सर आहेत. वेव पुलाजवळ बाउन्सर असतात. ते पूर्णपणे काळजीनिश्चित काम करत असतात. त्याचबरोबर प्रत्येक स्लाईडला आपले बाउन्सर असतात. सरांचं एकच सांगणं असतं की क्राऊड हँडल करणे व क्राऊडची काळजी घेणे, कुठल्याही आपल्या येणाऱ्या पर्यटकाला कुठलाही त्रास होता कामा नये. मी स्वयंपाक किचन मध्ये स्वयंपाक करतो. हो, दिवसभराने संध्याकाळी चेकआउट करतानाच काय असेल ते त्यांचं काय पॅकेजमध्ये असेल ते
छान वाटलं. नाव सांगा. प्राजक्ता अभिजित चौगुले, गाव नांदरे. वॉटर पार्क छान आहे आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज पण चांगल्या आहेत सगळ्या. हा आईस्क्रीम मस्त आहे. होय. आता हे जे आलेले पर्यटकांचं मनोरंजन आणि जे पारंपरिक खेळ आहेत जुन्या पद्धतीचे शो आपण चिगोडी असं म्हणतोय त्या हिशोबानं लोकांना खूप सुंदर असं वाटतंय आणि चांगलं वाटतंय डान्स करण्यासाठी किंवा पारंपरिक खेळ आहेत त्या संदर्भात नाचण्यासाठी लोकांना खूप मस्त छान वाटतंय. हे आपले आहे ते राजस्थानी खेळ. बळीराजा वॉटर पार्क विजिट अगेन. हम इधर आने वाली पब्लिक को एंटरटेनमेंट करते हैं. हे मी गरबाला खेळत खरं तर बळीराजा वॉटर पार्क खूपच भारी आहे आणि इथं एन्जॉयमेंट करण्यासारखं खूप काही आहे आणि सर्वांनी इथं येणं गरजेचं आहेच. हमारे मामा. नमस्कार, मी इंद्रजित अशोक तवटे, बळीराजा ॲग्रो टुरिझम अँड वॉटर पार्कचा डायरेक्टर. थोडक्यात बळीराजाचं जे सुरुवातीचे जे काही गोष्टी आहेत किंवा सुरुवात कशी झाली हे जर बघायचं झालं तर बळीराजा हे चालू करण्यापूर्वी इथे याच जमिनीवरती आमच्या काही द्राक्षाच्या बागा आणि बेदाण्याचे शेड असे होते. माझे वडील गेले 35 वर्ष बेदाण्याचाच व्यवसाय करत होते आणि द्राक्ष बाग ही बघत होते. पण कालांतराने द्राक्षे शेतीतून जे उत्पन्न होतं ते घटत चाललं आणि त्याचबरोबर वडिलांना प्लांटेशनची खूप हाऊस होती आणि पहिल्यापासून ते प्लांटेशन खूप भरपूर केलेले होते. तर काय होत होतं, काही आसपासची लोक जसे की कोणी घरात पाहुणे वगैरे आले किंवा कोण म्हणजे कुठं बाहेर जर जायचं झालं तर काही लोक इथं डबा वगैरे घेऊन यायचे, झाडाखाली बसून जेवायची लोक. तर मग याच्यातून काही लोकांनी असं पप्पांना सुचवलं की जर आपण इथं ॲग्रो टुरिझम चालू केलं तर बरं होईल. म्हणजे लोकांना खूप इथलं वातावरण जे आहे ते चांगलं सूट होतंय आणि आवडतंय. तर या ठिकाणी जर ॲग्रो टुरिझम चालू केलं तर बरं होईल. मग त्यावेळेस वडिलांनी असा विचार केला की असंही शेतीचं उत्पन्न घटतंय तर आपण साईड बिझनेस म्हणून ॲग्रो टुरिझम चालू करावं. ह्या उद्देशाने त्यांनी 2016 साली बळीराजा ॲग्रो टुरिझम अँड वॉटर पार्कची सुरुवात केली. त्यानंतर पहिले 4 वर्ष खूप हालाकीचे होते. म्हणजे ॲग्रो टुरिझमचं काहीही अनुभव नव्हता किंवा तिथून आम्ही अनुभव घ्यायला चालू केले. त्यामुळं आणि वडिलांना सोशल मीडिया किंवा बाकी आत्ताचे जे डिजिटल माध्यम आहेत यांचा कुठलाही टच नव्हता किंवा माहिती फारशी नसल्यामुळे ते स्वतःच म्हणजे माउथ पब्लिसिटीवरती जितकं करता येईल तितकं करायचे आणि त्यातून फार कमी फुटफॉल असायचा. त्याच वेळेस मी 2016च्या आसपास मी न्यूझीलंडला गेलो होतो माझ्या उच्च शिक्षणासाठी आणि त्यानंतर माझं पुढचं जे जॉब वगैरे होतं ते सगळं मी तिथंच केलं. तर मग 2020 साली मी पुन्हा न्यूझीलंड सोडून ॲग्रो टुरिझमला कंटिन्यू करण्यासाठी मी इथं आलो. तर तोपर्यंत माझे वडीलच चालवायचे. तोपर्यंत त्यांनी बराचसाच माउथ पब्लिसिटीवरती चांगला फुटफॉल घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरनं मी आलो फेब्रुवारी 2020 आणि 21 मार्च 2020ला लॉकडाऊन चालू झालं. असं वाटलं होतं की एकतर मी माझा म्हणजे मोठ्या लेवलचा जॉब सोडून मी इथं येतोय की काहीतरी स्वतःचं करायचं आणि त्यात हे कोरोनासारखे ह्या गोष्टी, त्यामुळं थोडंसं सुरुवातीला टेन्शन आलं होतं. पण आम्ही हार मानली नाही. तर त्यावेळेस बरेचसेच म्हणजे छोटी छोटी लग्न आम्ही इथं केली. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे बाहेरचे जे काही कार्यालय वगैरे होते ते बंद असल्यामुळे कमी लोकांमध्ये आम्ही लग्न वगैरे केली आणि त्यासाठी हे लोकांना खूप आवडीचं स्पॉट झालं. आणि त्या काळामध्ये बरीचशीच आम्ही अशी लग्न केली की जवळपास मला वाटतं 3 महिन्याच्या अंतरामध्ये आम्ही 100 ते 125 लग्न इथं केली. आणि तो एक आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म भेटला की जेणेकरून आम्ही बाहेर
गावच्या लोकांपर्यंत पोहोचलो आणि ती लोक इथं लग्नाच्या निमित्ताने यायची, त्यांना इथं काही माहीत नसायचं, पण इथं आल्यानंतर माहीत व्हायला लागलं की इथं एक असं पर्यटन स्थळ आहे म्हणून. आणि त्या माध्यमातून आम्हाला बराचसाच एक्सपोजर मिळाला. जसं लॉकडाऊन बंद झालं, निघालं आणि पुन्हा सगळं सुरळीत चालू झालं, तसं मग हळूहळू फुटफॉल वाढायला चालू झाला. त्यानंतर आम्ही बरेचसेच प्रयोग केले, जसे की हुरडा पार्टी असेल, जे सगळ्यात सुपर हिट झालं, ज्याच्यामुळे मारवाडी कस्टमर असेल तो आमच्याकडं वाढायला लागला. मग त्यानंतरनं आम्हाला स्विमिंग टँक कमी पडायला लागलं, म्हणून आम्ही एक मोठा स्विमिंग टँक केला. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बरीचशीच लोक स्विमिंगसाठी म्हणून अट्रॅक्ट व्हायला लागली. त्यानंतरनं मग हा फुटफॉल पाहता मग आम्ही असं विचार केला की आपण एक छोटं मिनी वॉटर पार्क चालू करायचं. ह्या उद्देशानं आम्ही 2023 साली आम्ही काही स्लाइड्स गुजरात आणि मुंबई इथून आणून आम्ही चालू केलं. तर त्यानंतरनं लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळं आम्ही जे मिनी वॉटर पार्क करायचं होतं ते आता आम्ही, मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं वॉटर पार्क झालं. आणि त्यानंतरनं लोकांच्या ज्या गरजा पाहता आणि लोकांना लोकांच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्यांना पाहता आम्ही काय केलं, 2025 साली अम्युजमेंट पार्कची सुरुवात केली. आणि अम्युजमेंट पार्कला सुद्धा प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर तुम्ही बघताय की आज 2026 मध्ये आपण जवळपास 8 ते 9 अम्युजमेंटच्या राईड्स आपण तिथं चालू केलेल्या आहेत. त्याचबरोबर वॉटर पार्कचं पण मोठ्या लेवलला एक्सपान्शन होत आहे. आता याच वर्षी आपण वेवपूल स्टार्ट केला आणि अनेक आठवड्याभरात आपलं टॉर्च ॲक्टिव्हिटीजचं चालू होतंय. अजून 1-2 महिन्यामध्ये आपण आणखीन एक मोठा पूल आणि त्याच्यामध्ये इंडियातला सगळ्यात मोठा प्ले स्टेशन बसवतोय, भारतातला सगळ्यात मोठा प्ले स्टेशन बसवतोय. त्याचबरोबर काही इंटरनॅशनल राईड्स सुद्धा आपण इथं आणायचा विचार करतोय. तर अशा पद्धतीनं हळूहळू आम्ही लोकांचा रिस्पॉन्स पाहता आणि लोकांचा प्रतिसाद पाहता आम्ही हळूहळू एक एक गोष्टी करत आहोत. आणि असंच जर कस्टमरांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स देत राहिलं तर आम्ही आणखीन भरपूर काही करू इच्छितो येणाऱ्या फ्युचरमध्ये. आता इंटरेस्ट कसा आहे, सुरुवात कशी आहे, कशाची? सकाळी 9 ते 11 का 12 हां, ॲग्रो आपलं वॉटर पार्कचं जे काही पॅकेजेस आहेत ते आपण असे ठेवलेले आहेत की 3 तासाचे पण आपण पॅकेजेस सुरुवात केले. म्हणजे वॉटर पार्क सेक्शनमध्ये 3 तासाचं पॅकेज कुणीही काढलं नव्हतं, पण पहिल्यांदा आपण चालू केलं. आणि 3 तासाचं पॅकेज काढण्यापाठीमागे हेच उद्देश होता की गोरगरीब असतील किंवा ज्यांच्या घरामध्ये लोकांची संख्या जास्त आहे आणि त्या लोकांसाठी एवढ्या लोकांना एकत्रित एका ठिकाणी घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे पैशाच्या दृष्टिकोनातून, तर अशा लोकांना ते अफोर्डेबल होईल ह्यासाठी आम्ही 3 तासाचे पॅकेज काढले, कारण त्यांना वॉटर पार्कला यायचं ह्यासाठी. तर आम्ही 11 ते 2 आणि 3 ते 6 असे 3 तासाचे 2 शिफ्ट चालू केले. त्याचबरोबर जे चांगले इन्कम ग्रुपमधले आहेत, ज्यांना पूर्ण दिवसाचं पॅकेज हवं आहे, यांच्यासाठी 10 ते 5 असे पॅकेजेस चालू केले. तर 10 ते 5च्या पॅकेजमध्ये आम्ही त्यांना अनलिमिटेड सकाळी नाश्ता देतो, दुपारी अनलिमिटेड जेवण देतो, संध्याकाळी जातेवेळी लिमिटेड चहा बिस्किट किंवा आईस्क्रीम देतोय. आता त्याच्यामध्ये पण आम्ही बरेचसेच व्हेरिएशन्स आणायचा प्रयत्न करतोय. येणाऱ्या 1 आठवड्याभरामध्ये आपल्याला भरपूर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स दिसतील. त्याचबरोबर ॲक्टिव्हिटीजमध्ये बघायला गेलं तर त्यांना वॉटर पार्क आहे, 3 तास वॉटर पार्क आहे, त्यानंतर अम्युजमेंट पार्क आहे, बोटिंग आहे, हॉर्स कार्ट आहे, कॅमल कार्ट आहे, मॅजिक शो आहे, पपेट शो आहे, गेम झोन आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आनंद त्यांना 10 ते 5 या वेळेमध्ये देतोय. आणि याची किंमत आपण फक्त 1,000 रुपये लावलेली आहे. बाहेर जर बघायला गेलं तर छोटे छोटे वॉटर पार्क सुद्धा फक्त प्ले स्टेशनला जर 500 रुपये घेतात, तर आम्ही 1,000मध्ये वॉटर पार्क, मोठा वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्क, नाश्ता, जेवण, बोटिंग सारख्या सगळ्या सुविधा आम्ही त्यांना कमी दरात द्यायचा प्रयत्न करतोय. कशाची? हो, आहेत की. तर या लोकांना पार्कमध्ये आल्यानंतरनं गाईड करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे माणसं आहेत की बाबा कोण कुठल्या वेळेला कुठल्या ॲक्टिव्हिटी करू दे, जेणेकरून एकाच ॲक्टिव्हिटीला जास्त गर्दी होऊ नये आणि जेणेकरून सगळ्यांना सगळ्या ॲक्टिव्हिटी भेटतील याची सुद्धा आम्ही इथं काळजी घेतो. त्याचबरोबर जे 3 तासाचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये
11 ते 2 किंवा 3 ते 6 असे 2 पॅकेजेस आहेत, ज्याच्यामध्ये 11 ते 2ला आल्याबरोबर सकाळी नाश्ता असतो आणि त्यानंतर 3 तास वॉटर पार्क आहे आणि जातेवेळी लाईट नाश्ता म्हणून आम्ही त्यांना भेळ किंवा पाणीपुरी ह्या गोष्टी आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. आणि त्यांच्यासाठी आपण 500 रुपये अडल्ट्सला ठेवलेलं आहे आणि लहान मुलं असतील तर त्यांना 400 रुपये असं त्यांची प्राईज आहे. तेच जर 3 ते 6च्या पॅकेजला आले तर प्राईस सेमच आहे, फक्त त्यांना जातेवेळी नाश्ता असतो आणि आल्याबरोबर भेळ किंवा पाणीपुरीची आपण सोय केलेली आहे. समजा शाळेची मुलं किंवा शिक्षकाचे टूर्स आले, त्यांना काय डिस्काउंट ठेवले किंवा त्यांना काय विशेष शाळेच्या मुलांना आपण विशेष डिस्काउंट असे बरेचसेच दिलेले आहेत. त्यांचे क्लास वाईज त्यांच्याकडून त्यांचे रेट्स घेतले जातात आणि शिक्षकांना सुद्धा 50 मुलांच्या पाठीमागे 3 शिक्षक आणि 1 ड्रायव्हर या पद्धतीनं आपण त्यांना फ्री करतो. तर हे शिक्षक आम्ही फ्री करण्याच्या पाठीमागचा उद्देश हे आहे की 50 मुलांच्या वरती कंट्रोल शिक्षकांचं असलं पाहिजे, जेणेकरून कुठल्याही ॲक्टिव्हिटीज करत असताना मुलं आगाऊपणा करू नयेत आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलीही दुखापत होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी म्हणून शिक्षक असतात. त्याचबरोबर आमचाही स्टाफ प्रत्येक ठिकाणी सेफ्टी मेजर्सचा फॉलो करत असतात आणि ते करायलाही लावतात. तर अशा दोघांच्याही माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांची कशी सेफ राहतील आणि न इजा होता न दुखापत होता ते व्यवस्थित आनंद घेऊन घरी जातील याच्याकडे आम्ही आमचा फारसा लक्ष असतो. आमच्या इथे आज कमीत कमी 140 हा स्टाफ आज काम करतोय. तर या 140 लोकांच्या स्टाफला आपण वर्षभर एम्प्लॉयमेंट देतो. आपला बिझनेस जरी 6 ते 7च महिने जरी असला तरी आपण यांना एम्प्लॉयमेंटची हमी 12 महिन्याची दिलेली आहे. ज्यावेळेस ऑफ सीझन असतं त्यावेळेस हेच आमचे स्टाफ लोक आम्हाला मेंटेनन्स आणि फ्युचर एक्सपान्शनसाठी मदत करत असतात. एकंदरीत आता जर बघितलं तर लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? एकंदरीत लोकांचा रिस्पॉन्स पाहायला गेलं तर खूप छान आहे. लोकांना खूप आवडतंय आणि सगळ्यात महत्त्वाचे आमची ओळख लोकांमध्ये अशी झालेली आहे की येईल त्यावेळेस काहीतरी हे नवीन देतात, हे आमची एक ओळख आहे. फारशा लोकांनी आमच्याकडे ही गोष्ट व्यक्तही केली आणि काही लोक आपापसात कुजबुजतात आणि तेही आमच्या कानापर्यंत येतात. त्यामुळं एक आमची ओळख त्यांच्यामध्ये अशी आहे की बाबा हे येईल त्यावेळेस काहीतरी नवीन देतात आणि येईल त्यावेळेस त्यांना काहीतरी नवीन एक्सपान्शन चालू असलेलंही दिसतं. त्यामुळं लोकांना एक कुतूहलता आहे की बाबा नेक्स्ट टाइम आपल्याला काय भेटणार आहे. आणि त्याचबरोबर आपली सर्व्हिस ही इतकी चांगली आहे की ज्यावेळेस 2016 साली जे कस्टमर आमच्याकडे ॲग्रो टुरिझमसाठी येत होते ते कस्टमर आजही येतात, ते आजही येतात. ही आमची खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि हेच आमचं खूप मोठं सक्सेस आहे की कस्टमर रिपीटेड आमच्याकडे येतं आणि आम्हाला सोडलेलं नाही आहे त्यांनी. या ॲग्रो टुरिझम बरोबर आता तुम्ही वॉटर माहिती सध्या दिली, पण जे जुनं आहे, जुनं ते सोनं आपण म्हणतो, जे पारंपरिक पद्धतीनं पूर्वी जे वाडे होते किंवा चुलीवरती आपण बाजरीची भाकरी करतो, चुलीवरती आपण मरण करतो, अशा पद्धतीनं जुन्या पद्धतीचं जे इतिहासकालीन आहे ते असं एक वेगळं करण्याचं तुमच्या डोक्यात आहे? ऍक्च्युली ते करायचं आमच्या फारसं डोक्यामध्ये होतं, पण इकॉनॉमिकली हे वायबल होत नाही. कारण काय, आपल्या इकडच्या भागातली लोक जी आहेत ती ग्रामीण भागातली लोक आहेत. या लोकांना या गोष्टी नवीन नाही आहेत. आजही खेडेगावामध्ये गेला तर तिथं चुली असतील किंवा मातीची घरं असतील किंवा अजून वाडे वगैरे पाहायला भेटतात. पण आपल्या खेडेगावातल्या लोकांना किंवा आपल्या भागातल्या लोकांना हे हायफाय गोष्टींची अट्रॅक्शन जास्त आहे. जसं की वॉटर पार्क्स असतील, अम्युजमेंट पार्क्स असतील, याच्यामध्ये ह्यांना लॅविशनेस या गोष्टींची त्यांना फारसं अट्रॅक्शन असल्यामुळे आम्ही या गोष्टींकडं जास्त लक्ष देतो. आणि जे तुम्ही म्हणालात की मातीच्या गोष्टी असतील, चुलीवरच्या ज्या काही जेवणाचे प्रकार वगैरे या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टींकडे शहरातली लोक जास्त अट्रॅक्ट होतात. तर हा आम्ही थोडासा अभ्यास करून त्यानंतर आम्ही हे काही असे डिसिजन्स घेतलेले आहेत. तुमचं आता पुढचं स्वप्न काय, काय लोकांना तुम्ही सांगू शकताय? आपल्या इथल्या भागांमध्ये उद्योग वाढायला लागलेत, उद्योजक वाढायला लागलेले आहेत. ग्रामीण भागातून बरीचशीच मुलं शिक्षण घेऊन शहरामध्ये जाऊन मोठ्या पोस्टवरती काम करायला लागलेले आहेत, अधिकारी बनायला लागलेले आहेत. तर
मला असं वाटतं की हे उद्योजक असतील हे यातून घडलेच पाहिजेत आणि मोठे मोठे अधिकारी लोक वगैरे किंवा हे उद्योजक हे एका ठिकाणी आले पाहिजेत. म्हणून यांच्यासाठी आपण एक मोठा कॉन्फरन्स हॉल बनवायच्या विचारात आहोत. त्याचबरोबर आपल्याला रिसॉर्टची फॅसिलिटी सुद्धा इथं सुरू करायची आहे. रिसॉर्ट असेल, मल्टीपर्पज हॉल असतील, परत कॉन्फरन्स हॉल वगैरे असतील, या प्रकारचे गोष्टी आम्ही इथं आणायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून यांचे जे काही गेट टुगेदर्स असतील किंवा हे बिझनेस मीटिंग्स वगैरे हे सगळे यांना कंडक्ट करता येईल आणि त्याच हेतूने त्यांना एक दिवसाचा इथं विरंगुळा सुद्धा भेटेल आणि एक दिवस स्टे करता येईल. ह्या उद्देशानं आपण रिसॉर्ट आणि कॉन्फरन्स हॉल वगैरे बनवतोय. Press the bell icon on the video and never miss another update.